हे पहा, इथे आपली भाजी किती छान रसरशीत अशी बनून तयार झालेली आहे. स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये. आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने बटाट्याची रसरशीत भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. पण बटाट्याची अगदी थोडीशी रस्सा अशी भाजी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी बटाटे कट करून घेतलेले आहेत, एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, टॅमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून, कोथिंबीर घेतलेली आहे, आलं लसूण घेतलेला आहे, भाजलेले शेंगदाण्याचा कूट थोडासा लागेल आपल्याला, हिंग लागेल, चवीपुरतं मीठ लागेल, तेल लागेल फोडणीसाठी आणि हे घरातील वापराचे बेसिक मसाले घेतलेले आहेत. इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला सुरुवातीला तेल घालून घ्यायचं आहे. अगदी अर्धी पळी छोटी पळी आहे तेल घालून घेतलेलं आहे मी. आता त्यामध्ये आपल्याला हे बटाटे घालून घ्यायचे आहेत. हे बटाटे आपल्याला छान असे 1 मिनिटभर तेलावरती आपण परतून घेऊया. अगदी छोटा चमचा आहे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि ते बटाटे तेलावर असे छान फ्राय करून घेऊया. गॅस बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवून 1-2 मिनिट फक्त आपण हे वाफवून घेऊया तेलावरती. आपले बटाटे परतून होत आहेत तोपर्यंत इथे आपण एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे. आलं लसूण घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, हे सुकं खोबरं अगदी थोडंसं घेतलेलं आहे मी, या पद्धतीने बारीक कट करून घेतलेलं आहे, ते देखील आपण घालून घेऊया आणि मिक्सरवरती याचं एक ओबडधोबड असं वाटण बनवून घेऊया. इथे आपली एक साधारणतः 2 मिनिट झालेली आहेत. आपला बटाटा अगदी हलकासा वाफेवरती आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे. आता आपण तो बटाटा एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्या पद्धतीने. आता याच कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. इथे 1 पळी मी तेल घेतलेलं आहे, तेल घालून घेऊयात. आता त्यामध्ये मोहरी घालायची आहे, थोडेसे जिरे घालून घेऊयात. आपण जिरे घेतलेले आहेत ते घालून घेऊयात आणि हिंग घालून घेऊयात थोडासा. हा कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि हे तेलावरती आपण कांदा छान असा फ्राय करून घेऊया. कांदा आपला हलकासा परतत आला की त्यामध्ये आपल्याला लगेचच टॅमॅटो पण घालून घ्यायचा आहे. आता इथे आपण हा टॅमॅटो घेतलेला आहे तो देखील यामध्ये आपण घालून घेऊयात आणि कांदा टॅमॅटो आपलं छान असा पण मऊसूत असं परतून घेऊयात. आता त्यासाठी आपल्याला इथे थोडंसं अगदी मीठ घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा छोटा आहे तो मी मीठ घालत आहे, ते घालून घेऊयात आणि मीठ टाकलं ना की मग पटकन असं परतल्या जातं कांदा टॅमॅटो वगैरे. त्यासाठी आपण हे मीठ टाकून व्यवस्थित असं 1 ते 2 मिनिट छान असं आपण हे परतून घ्यायचं आहे. आता त्यासाठी इथे मी एक झाकण त्यावरती ठेवत आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला 2 मिनिट हे परतून घ्यायचं आहे. हे साधारणतः 1-2 मिनिट झालेले आहेत आणि आपण आता आपलं कांदा टॅमॅटो परतलेलं पाहून घेऊयात. कांदा टॅमॅटो आपलं छान असं परतत आलेलं आहे. आता आपण त्यामध्ये पुढचं साहित्य घालून घेऊयात. इथे आलं लसूण व खोबरं याचं वाटण घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे वाटण देखील आपण यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. गॅस आपल्याला बारीक करायचा आहे, नाहीतर कढईला खाली लागतं ते वाटण. आता त्यामध्ये आपल्याला लगेच कोरडे मसाले देखील घालून घ्यायचे आहेत. इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा भरून कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, 1 ते 1.5 चमचा घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे ती घालून घेऊयात. धने पावडर घेतलेली आहे 1 चमचा भरून ती घालून घेऊयात आणि हा घरगुती काळा मसाला घेतलेला आहे, घरगुती काळा मसाला आहे तो आपण 1 चमचा भरून ते घालून घेऊयात. आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये आपले मसाले जळू नयेत त्यासाठी आपण अगदी थोडंसं सुरुवातीला इथे पाणी घालणार आहोत आणि मसाले छान असे आपण परतून घ्यायचे आहेत. आता तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला छान असा परतून घेऊया. आता त्यावरती आपण एक झाकण ठेवूयात. गॅस बारीक करायचा आहे आपल्याला आणि झाकण ठेवून आपण 1 मिनिटभर तरी आपण मसाले हे परतून घेऊयात. ती 1-2 मिनिट झालेली आहेत. आपण आपली ग्रेव्ही पाहून घेऊयात. छान असा आपला मसाला परतलेला आहे. अगदी थोडंसं आपण पाणी घातलेलं होतं. छान असं आपलं हे वाटण परतून झालेलं आहे. आता आपण यामध्ये हा फ्राय केलेला बटाटा आहे तो घालून घेऊयात.
आणि व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे. खूप जास्त पण पातळ करायचं नाही, बटाटा इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आणि याला आता छान एक अशी उकळी येऊ देऊयात. इथे आपल्या बटाट्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला पण आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता मीठ जरा जपूनच घालायचं आहे. आणि हे भाजलेल्या शेंगादाण्याचं कूट घेतलेलं आहे साधारणतः 2 चमचे, ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात, म्हणजे आपली भाजी छान अशी मिळून येईल. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि एक 5 मिनिट आपण हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे. आता सोबतच आपल्याला इथे कसुरी मेथी घेतलेली आहे थोडी, ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात. हे व्यवस्थित मिक्स करूयात आणि पुढचे 5 मिनिट आपण ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. इथे आपली 5 मिनिट झालेली आहेत आणि आपली भाजी देखील खूप छान अशी शिजून तयार झालेली आहे. एक बटाट्याची फोड आपण असं या पद्धतीने आपण हे करून पाहूयात. अगदी लगेचच आपले बटाट्याची फोड देखील कट होते. आपले बटाटे छान असे शिजलेले आहेत आणि ग्रेव्हीही बऱ्यापैकी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूयात. अशी बनवून तयार झालेली आहे. सोबतच चपाती देखील आपली बनवून झालेली आहे. ही बटाट्याच्या भाजीची रेसिपी अगदी साधी सोपी बनवलेली आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.